मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये महाजनको महानिर्मिती भरतीमध्ये. तर यामध्ये 800 जागा ज्या आहेत त्यामध्ये पूर्वीची MSCB परिपत्रक निघालेलं आहे. तर 2 दिवसापूर्वीच हे परिपत्रक निघाले आहेत. तर त्यामध्ये 14 ट्रेड ज्या होत्या त्याच्यामध्ये परत 3 ट्रेड वाढवलेले आहेत, ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर अर्ज भरण्याची तारीखसुद्धा बदललेली आहे. त्यामुळे अर्ज अद्याप भरला नसेल तर तात्काळ भरून घ्या, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला लागायला मोकळे होणार. तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स परिपत्राकडे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन मिळत जातील. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्याच लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात. मित्रांनो, महाजनकोची भरती निघाली आहे. मागच्याच महिन्यामध्ये व्हिडिओ टाकलेले होते. तर यामध्ये 2 दिवसापूर्वीच एक परिपत्रक निघालं होतं. तर या शैक्षणिक अर्हतेमध्ये म्हणजे क्वालिफिकेशनमध्ये तंत्रज्ञ 3च्या ITI व्यवसाय जे होते किंवा प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी असतील, तर यामध्ये ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी आणि पदविका यांचा समावेश केलेला आहे. तर यामध्ये हे विद्यार्थी म्हणजे आता खाली दिलेले आहेत. तर महानिर्मिती कंपनीकडून तंत्रज्ञ 3 यांची रिक्त पदे भरण्यासाठी सरळ सेवा भरती अंतर्गत जाहिरात निघालेली आहे. तर यामध्ये महानिर्मिती कंपनी बाहेरील उमेदवारांसाठी 14 व्यवसायापैकी एका व्यवसायातील शासनमान्य औद्योगिक संस्थेचा ITI नियमित रेग्युलर कोर्स उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय किंवा राष्ट्रीय व्यवसाय परीक्षण परिषद म्हणजे NCVT नवी दिल्ली यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र म्हणजे NCVT किंवा MSCVT धारण करणे आवश्यक असल्यावर नमूद करण्यात आलेले आहे. तर हा सुरुवातीचा क्रायटेरिया होता क्वालिफिकेशन. तर यामध्ये जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता ITI व्यवसायात पुढील व्यवसायांचा समावेश केलेला आहे. आता सुरुवातीला 14 होते, तर या ठिकाणी परत 3 वाढवलेले आहेत बघा. तर यामध्ये डिझेल मेकॅनिक ITI केले विद्यार्थीसुद्धा या भरतीसाठी पात्र आहेत. त्याचबरोबर मोटर मेकॅनिक ITI केले विद्यार्थीसुद्धा या भरतीसाठी पात्र आहेत. त्याचबरोबर मशिनिस्ट ग्राइंडर हे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी पात्र आहेत. त्यामुळे आनंदाची गोष्ट आहे, या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करू शकतात. तात्काळ अर्ज करण्यासाठी तुम्ही सगळी तयारी करा. तसेच महानिर्मिती कंपनीच्या पात्र प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी जाहिरातीतील नमूद केलेल्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदविका या शैक्षणिक अर्हतेचा सुद्धा समावेश करण्यात येत आहे. त्यामुळे ह्या 3 आणि यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळालेली आहे. तरी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेतील सुधारणेबाबत सामान्य व महानिर्मिती कंपनीच्या प्रकल्पग्रस्त म्हणजे बाहेरील विद्यार्थी आणि त्या कंपनीमधील विद्यार्थी यांनी नोंद घ्यायची आहे. आता यामुळे नवीन अर्जाची तारीखसुद्धा या ठिकाणी बदललेली आहे. तर नवीन अर्ज लेटेस्ट ऑनलाईन ॲप्लिकेशन भरती प्रक्रियेसाठी विचारण्यात घेण्यात येणार आहे. म्हणजे ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केला असला, सुधारपत्र प्रसिद्धी करण्यापूर्वी जर सादर केला असला, तर उमेदवारांनी वरील सुधारित शैक्षणिक अर्हतेस अनुसरून नवीन अर्ज करणे आवश्यक आहे असं म्हटलं आहे. तर हे महत्त्वाचं आहे. तसेच उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी कालावधी मिळावा यासाठी आणि अर्ज सादर करण्याच्या संधीपासून वंचित राहू नये म्हणून अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकात वाढ करण्यात येत आहे. त्यानुसार अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 26/12 वरून 10 जानेवारी 2025 असा वाढवलेला दिसत आहे. बाकी सगळ्या अटी नियम लागूच असणार आहे. तर हे परिपत्रक 13 तारीखला साधारण आलेलं आहे. तर त्यानुसार अपडेट बऱ्याच मुलांना दिलेली होती, परंतु अजूनही विद्यार्थ्यांचे फोन येत होते, त्यामुळे हा व्हिडिओ बनत आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. अभ्यासाला लागा, कारण भरत्या ह्या आता येणारच आहेत. थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक.